हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नाईकबाईंना बंड्याने घराबाहेर हाकलून दिलं. दिवसभर नाईकबाईंना घराबाहेर हाकलून दिल्यानंतर, घराबाहेर ठेवल्यानंतर सुद्धा बंड्या नाईकबाईंना विचारतो की तू स्वयंपाक का नाही बनवला? नाईकबाई चांगल्या म्हणतात, मी स्वयंपाक बनवते, परत बाहेर येऊन थांबते. बंड्या म्हणतो, आम्हाला तुझी गरजच नाहीये, नको बनवू स्वयंपाक, आणि पुन्हा दरवाजा लावून घेतो. पण तेवढ्यात लाडबाई येतात. मग आता लाडबाई नाईकबाईंना घरात जागा मिळवून देतील की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नाईकबाई बंड्याला म्हणतात की तुम्ही मनाच्या पर्समधून पैसे चोरी केले का? हे ऐकून बंड्या खूप चिडतो आणि विचारतो, तिने तुझ्याकडे तक्रार केली का? तर नाईकबाई म्हणतात, तिने तक्रार नाही केली, तिने मला सांगितलंय तुम्ही तिच्या पर्समधून पैसे का घेतलेत. बंड्या चहा पित राहतो, काही उत्तर देत नाही. मग नाईकबाई विचारतात, वहिनींनी तुम्हाला किराणा माल आणण्यासाठी 1500 रुपये दिले होते, तुम्ही ते सुद्धा दिले नाहीत. आता ते पैसे आपल्याला द्यावे लागतील. बंड्या म्हणतो, तो आपला नेहमीचा किराणावाला आहे, काही दिवस थांबेल, तुझा पगार झाल्यावर त्याला ते पैसे देऊन टाक. पण नाईकबाई सांगतात, नाही, मी ते पैसे नाही देऊ शकत, माझा पगार एवढा नाहीये ते पैसे देण्यालायक. बंड्या खूप चिडतो आणि म्हणतो, मला आहे ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये, मी जातोय. तर नाईकबाई विचारतात, तुम्ही पैसे का चोरले त्याचं उत्तर मला द्या. हे ऐकून बंड्या नाईकबाईंकडे रागारागाने पाहत असतो. आणि इकडे ही कमिनी तिच्या रूममध्ये काहीतरी लॅपटॉपवर करत बसलेली असते. तिला गरम होतं. ती मनाला हाक मारते. मना हातात चहाचा ट्रे वगैरे घेऊन येते आणि विचारते, काय काम आहे? तर कमिनी विचारते, तुला कसं कळलं माझं काम आहे? तर मना म्हणते, काम असल्याशिवाय तू माझ्याशी बोलतच नाही ना. कमिनी चिडून म्हणते, तेवढा फॅन वाढव. मना विचारते, कसा वाढू? माझ्या हातात एवढं सगळं आहे. तर कमिनी म्हणते, त्या वस्तू सगळ्या बाजूला ठेव, ट्रे बाजूला ठेव आणि फॅन वाढव. मनाला खूप राग येतो आणि मना ही फॅन जवळ येते. कमिनी तिचं काम करत असते आणि मना फॅन वाढवण्याऐवजी चक्क फॅन बंद करते. कमिनीला खूप राग येतो. कमिनी म्हणते, तू जाणून बुजून केलंस ना? पण मना काही उत्तर न देता तेथून पळून जाते. त्यामुळे कमिनी खूप चिडते. इकडे नाईकबाई बंड्याला विचारते, आणि माझे शेवटचे 500 रुपये उरले होते पगारातले, ते मी माझ्या चष्म्याच्या केसमध्ये ठेवले होते, ते सुद्धा तुम्ही घेतलेत. बंड्याला खूप राग येतो. बंड्या चिडून विचारतो, तुला माझ्याकडून हिशोब पाहिजे का? ठीक आहे, मी तुला हिशेब देतो. जेव्हा आपल्या घरात पैसे कमी पडतात ना, तेव्हा मी माझ्या मित्रांकडून उधार घेतो. घराचं लाईट बिल भरलं नव्हतं, तेव्हा मी माझ्या मित्राकडून ते पैसे उधार आणले होते, ते त्याला चुकवले. नानीसाठी ड्रायफ्रुट्स आणले, त्यामुळे पैसे संपलेत, ते पैसे मी परत देऊ शकत नाही. हे ऐकून नाईकबाई खूप चिडतात आणि म्हणतात, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही दारू पिलात त्या पैशाची, जुगार खेळलात तुम्ही. हे ऐकून तर बंड्या आणखीनच चिडतो आणि म्हणतो, हो पिलो दारू, हो खेळलो जुगार. कारण जेव्हापासून माझं तुझ्याशी लग्न झालंय ना, माझ्या आयुष्यात काही चांगलं होत नाहीये. माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय, वाटोळं. म्हणून मला तुझा चेहरा पाहण्याची सुद्धा इच्छा होत नाही. तुझा चेहरा पाहिला की माझी दारू पिण्याची इच्छा होते, तुझा चेहरा पाहिला की माझी जुगार खेळण्याची इच्छा होते. हे ऐकून नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. बंड्या हा नाईकबाईंना वाटेल ते बोलत असतो. स्वतःच्या आयुष्याचं जे काही वाटोळं झालंय त्यासाठी फक्त तू कारणीभूत आहे, असं तो नाईकबाईंना सांगतो. आणि मग चक्क नाईकबाईंना म्हणतो, मला आहे ना तुझा थोबाडच पाहायचं नाहीये, चल निघ, निघ इथून. असं म्हणून बंड्या नाईकबाईंचा हात पकडतो आणि तिला फरफटत घराबाहेर घेऊन जात असतो. नाईकबाई बंड्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. अहो प्लीज असं करू नका, मला घराबाहेर काढू नका. परंतु बंड्या काही ऐकून घेत नाही. या दोघांचा आरडाओरडा ऐकून जयंती तेथे येते, कमिनी येते, पिऊ येते आणि पिऊ खूप घाबरलेली असते. तेवढ्यात मनासुद्धा तेथे येते. बंड्या म्हणतो, आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघायचं, माझा अपमान करणारी तुला ही अक्कल नव्हती का? तेवढ्यात ही पिऊ नाईकबाईंना येऊन कवटाळते आणि म्हणते, बाबा तुम्ही माझ्या आजीला ओरडू नका. हे ऐकून हा नालायक बंड्या खूप चिडतो. नाईकबाई पिऊला समजवण्याचा प्रयत्न करतात, बाबा माझ्यावर ओरडत नाहीये, घाबरू नकोस. पण ही छोटीशी पिऊ घाबरलेली असते, तिला सगळं कळलेलं असतं. आणि नाईकबाई या कमिनीला म्हणतात, कमिनी पिऊला आतमध्ये घेऊन जा.
तर कमिनी ही नाईकबाईवरच उलटते आणि म्हणते, का आतमध्ये घेऊन जाऊ? नाईकबाई म्हणतात, अगं तिच्यासमोर हे सगळं भांडण वगैरे नको आहे. तर कमिनी म्हणते, मग बाबांना त्रास देण्याआधी याचा विचार करायचा होता ना. तिला सुद्धा पाहू दे तिची आजी कशी आहे, बाबांना कशी त्रास देते. मी सुद्धा आता येथेच राहणार आहे, त्यामुळे तिला सगळं सत्य कळणारच आहे. नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो. या कमिनीला काही समजावून फायदा नाही आहे हे नाईकबाईंना कळतं आणि नाईकबाई मनाकडे पाहतात. मग मना ही पिऊला समजावण्याचा प्रयत्न करते, चल आपण दोघी सापशिडी खेळूया. परंतु पिऊ म्हणते, मग आजीला सुद्धा घेऊन जाऊ ना. मना तिला समजावून सांगते, हो आजी येईल आपल्याबरोबर, चल आधी आपण खेळूया, मी तुला चॉकलेटसुद्धा देते. असं म्हणून मना ही पिऊला घेऊन तेथून निघून जाते आणि मग नाईकबाई बंड्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. जयंती हे सगळं पाहते आणि विचार करते, मिल आणि फिलमध्ये भांडण चाललंय. जेव्हा माझ्यामध्ये आणि बेबी पांड्यामध्ये भांडण झालं होतं तो व्हिडिओ किती व्हायरल झाला होता, आणि आता जर मी यांच्या भांडणाचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकला तर तो सुद्धा व्हायरल होईल आणि मी सोशल मीडियाची क्वीन होईल. असा विचार करून जयंती चक्क मिल आणि फिल म्हणजेच बंड्या आणि नाईकबाईंच्या भांडणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागते आणि हे दोघे भांडत असतात. नाईकबाई बंड्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, अहो ऐकून घ्या, परंतु बंड्या काही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात मना पिऊला आतमध्ये ठेवून येते आणि तिची नजर या जयंतीवर जाते की जयंती व्हिडिओ शूट करते. मनाला खूप राग येतो. मना जयंतीच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि तिला जाब विचारते, तुला काही अक्कल आहे की नाही, तू हे सगळं शूट करतेयस का? बंड्या आणि नाईकबाई त्यांच्याकडे पाहत असतात. जयंती म्हणते, हो, कारण मला सोशल मीडिया क्वीन व्हायचंय आणि असा कंटेंट चालतो. मना चिडून म्हणते, मूर्ख आहेस का तू? जयंती म्हणते, दे माझा फोन. या दोघींची भांडणं सुरू असतात. तेवढ्यात बंड्या जोरात ओरडतो, गप्प बसा. आणि मग बंड्या हा नाईकबाईंना म्हणतो, तू नाही ना घर सोडून जाणार? नाही ना, थांब. बंड्या मनाकडे रागारागाने पाहतो. मना खूप घाबरते. बंड्या चक्क मनाचा हात पकडतो आणि म्हणतो, जर तू घर सोडून जाणार नसशील ना तर मी हिला घराबाहेर काढतो. असं म्हणून बंड्या मनाचा हात पकडतो आणि मनाला घराबाहेर काढू लागतो. नाईकबाई मना खूप घाबरतात. नाईकबाई बंड्याला थांबवतात आणि म्हणतात, अहो मनाची काही चूक नाही आहे, तिला बाहेर काढू नका. ठीक आहे, मी जाते घराबाहेर. सगळे गप्प बसतात. ही कमिनी निर्लज्जासारखी हसू लागते. नाईकबाई म्हणतात, मनाला काही बोलू नका, तिला ओरडू नका, मी जाते घराबाहेर. मना थांबवण्याचा प्रयत्न करते पण नाईकबाई या घराबाहेर जातात. मना रडत असते आणि हा नालायक बंड्या चक्क नाईकबाईंच्या तोंडावर घराचा दरवाजा बंद करून घेतो. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. मना रडत असते आणि ही कमिनी हसत असते. नाईकबाई घराबाहेर येतात. घराबाहेर लोक असतात, कुणी दुकानात असतं, कुणी काय करत असतं, पण या सगळ्यांना पाहून नाईकबाई खूप दुःखी होतात. आता दिवसाच्या वेळेस यांनी मला घराबाहेर काढलंय, जर कुणी पाहिलं तर उगाच गावात चर्चा होईल. मी येथे रडायला नको आणि असंही बसायला नको, काहीतरी काम करत राहते असा विचार नाईकबाई करतात. आपले डोळे पुसतात, शांत होतात आणि आजूबाजूच्या लोकांकडे पाहतात की कुणाचं माझ्यावर लक्ष तर नाही आहे ना. बंड्याने हे जे काही केलंय हे काय नाईकबाईंसाठी नवीन नाही आहे. आधी बंड्या त्यांना रात्रीचं घराबाहेर काढायचा आणि आज दिवसाचं काढलंय, फक्त एवढाच फरक आहे. आणि इकडे मना ही हा व्हिडिओ जो जयंतीने शूट केलेला असतो तो डिलीट करत असते. तेवढ्यात जयंती तेथे येते आणि तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न करते. मना म्हणते, फोन मी देणार नाही जोपर्यंत व्हिडिओ डिलीट होत नाही. जयंती म्हणते, माझ्या पॉप्सिकलचा फोन आहे, फोन दे. आणि या झटापटीत फोन खाली पडतो. जयंती खूप चिडते आणि म्हणते, मूर्ख आहेस का? हा माझ्या पॉप्सिकलचा फोन आहे, किती महागडा आहे. मना खूप चिडते आणि जयंती पाहते तर फोन तुटलेला नसतो. जयंती म्हणते, जर फोन तुटला असताना तर मी तुझ्याकडून रिपेअर करून घेतला असता. तर लगेच कमिनी म्हणते, 5 वर्ष लागले असते तिला तुझे पैसे द्यायला. मूर्ख, अक्कल नाही का? एक्सपेन्सिव्ह फोन येतो, कशाला घेतला सुगस? मना चिडून म्हणते, फोन किती एक्सपेन्सिव्ह असला ना पण वापरायची अक्कल नसली तर त्या फोनची किंमत माझ्यासाठी शून्य आहे आणि त्या माणसाची सुद्धा. असं म्हणून मना तेथून निघून जाते. जयंती तिच्यावर ओरडते. कमिनी म्हणते, जाऊ दे, इग्नोर कर तिला. पण जयंतीला वाईट वाटलेलं असतं की तिचा कंटेंट तिने डिलीट करून टाकलाय. इकडे हा नालायक बंड्या त्याच्या रूममध्ये येतो आणि पाण्याच्या तांब्यात त्याने दारू लपवून ठेवलेली असते. ही दारू उघडतो आणि चक्क घटाघटात दारू पिऊन टाकतो
आणि नेहमीसारखा निवांत पडतो बेडवर आणि म्हणतो, ही बाई नेहमी माझ्या डोक्याला त्रास देते, तिच्यामुळे मला दिवसाढवळ्या प्यावी लागते. इकडे बिचाऱ्या नाईकबाई, त्यांचं नाव आता आमच्या लाडके नाईकबाईवरून आमच्या बिचाऱ्या नाईकबाई करायला पाहिजे. बिचाऱ्या नाईकबाई या घराबाहेर साफसफाई करत असतात आणि त्याचं कारण म्हणजे गावकऱ्यांना, घरातील समोरील लोकांना असं वाटायला नको की नाईकबाईंना घराबाहेर काढलंय, नाईकबाई काहीतरी काम करताय असा कांगावा करण्यासाठी, बंड्याची गावात इज्जत राहण्यासाठी नाईकबाई घरातील अंगण झाडत असतात. इकडे मना ही पिऊला विचारते, काय झालं पिऊ? तर पिऊ विचारते, आजोबा आजीवर असं का चिडतात, नेहमी चिडतात. मना ही पिऊला सांगते, चल मी तुला आहे ना एक गोष्ट सांगते. एक परी होती परी, आणि एका राक्षसाने तिला स्वतःच्या घरात कोंडून ठेवलं होतं आणि ती परी राक्षसाची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची. राक्षसाला जे पाहिजे ते सगळं ती द्यायची, परंतु तरीसुद्धा तो राक्षस तिच्यावर खूप ओरडायचा, तिला खूप त्रास द्यायचा. म्हणजे मना नाईकबाईंची आणि बंड्याचीच गोष्ट सांगतीये. मग छोटीशी पिऊ विचारते, मग ती परी जादूने त्याला शिक्षा का देत नव्हती? तर मना सांगते, कारण ना जी परी होती ती स्वभावाने खूप चांगली होती आणि तिला असं कोणाशी वाईट वागता येतच नव्हतं, त्यामुळे ती स्वतः त्रास सहन करायची पण दुसऱ्यांना कधी त्रास देत नव्हती. हे सगळं सांगता सांगता मनाला खूप वाईट वाटतं, ती रडू लागते आणि तेवढ्यात तिला दिसतं ही छोटीशी पिऊ झोपली आहे. मना तिला झोपवते आणि घराबाहेर येते. घराबाहेर नाईकबाई बसलेले असतात. मना धावत पळत येते, नाईकबाईंना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागते. नाईकबाई तिला शांत करतात. मना विचारते, आई तू एवढा त्रास, एवढा छळ का सहन करतीयेस? तुझ्या जागी दुसरी कुणी असती ना तर आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट केली असती. या बंड्याला आणि त्याच्या आईला, नानीला पोलिसांच्या हवाली केलं असतं, पण तू सगळं सहन करतेस आणि हे सगळे ना फक्त माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे मी माझ्या 1000 रुपये चोरल्याची तक्रार केली नसती तर त्यांनी तुला घराबाहेर काढलंच नसतं. मला माहिती पाहिजे होतं की ते हेच करणार आहे, ते कधीच आपली चूक मान्य करणार नाही. तू त्यांना जाब विचारल्यावर ते तुला घराबाहेरच काढणार होते. ही सगळी माझी चूक आहे, माझ्यामुळे हे सगळं झालंय. नाईकबाई म्हणतात, मना शांत हो, शांत हो. परंतु मना खूप रडत असते आणि नाईकबाईंना ती जाब विचारते, तू पोलीस तक्रार का करत नाही? चल आत्ताच्या आत्ता पोलीस तक्रार करायला. नाईकबाई विचारतात, काय होणार आहे पोलीस तक्रार केल्याने? तर मना म्हणते, शिक्षा मिळेल त्यांना त्यांच्या कर्माची आणि सुधारतील ते. ठीक आहे, तू नाही करणार ना, मीच करते असं म्हणून मना डोळे पुसते आणि पोलीस तक्रार करायला जात असते. पण नाईकबाई तिला थांबवतात आणि घराच्या जवळ आणतात. नाईकबाईंना मना विचारते, बस झालं आई, अजून किती सहन करणार आहेस तू? तू का यांच्याशी नातं टिकवलंय? तर नाईकबाई मनाला शांत करतात आणि आपलं ज्ञान तिला देऊ लागतात. मना, अशी तक्रार केल्याने नाती तुटतील. आता कोणतं नातं नाईकबाईंना जपायचं आहे त्यांचं त्यांना माहीत. आणि नाईकबाई मनाला समजून सांगतात, नवऱ्याच्या हक्काची असते बायको, बायकोवर नाही चिडणार तर नवरा कोणावर चिडणार? मना विचारते, मग आई बायकोचा सुद्धा नवऱ्यावर तेवढाच हक्क असला पाहिजे ना? मग बायको सुद्धा नवऱ्याला जाब विचारू शकते, चिडू शकते. आज तू तेच केलं, मग बाबांनी तुझं का नाही ऐकून घेतलं? हा जो तुझा समजूतदारपणा आहे तो बाबांनी का नाही दाखवला? आई मी तुला सांगतेय, तुमच्या नात्यामध्ये फक्त तू सहन करतेयस. आजपर्यंत मी कधीच बाबांना तुझ्याशी गोड बोलताना पाहिलेलं नाहीये, प्रेमाने बोलताना पाहिलं नाहीये. तू असं त्यांचं काय बिघडवलंय की ते नेहमी तुझ्याशी असं वागतात, इतकं वाईट तुझ्याशी वागतात, नेहमी तुझा छळ करतात? आजपर्यंत अनेकदा त्यांनी तुला घराबाहेर काढलंय, फक्त आजपर्यंत रात्री काढायचे तर आज दिवसाच्या वेळेस काढलंय आणि तू काहीच करत नाही, तू फक्त सगळं सहन करत राहतेस. मना ही खूप चिडलेली असते. नाईकबाई तिला समजून सांगतात, असं केल्याने नाती टिकत नाही आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता, त्यामुळे मला आता आयुष्यभर हे नातं टिकवावंच लागणार आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करतेय. मना विचारते, पण का? हे नातं फक्त तू का एकटी टिकवतीये? त्यांना का कळत नाही की हे घर तुझ्यावर चालतं, तुझ्यामुळे चालतं? दिवसभर तू राबतेस, कष्ट करतेस, म्हणून हे घर चालतं आणि ते तुलाच त्रास देतात, तुलाच दोष देतात. म्हणजे हा किती स्वार्थीपणा झाला आई. तू याच्या विरुद्ध आवाज का उठवत नाही? परंतु नाईकबाई म्हणतात, मना शांत हो. आणि नाईकबाई पुन्हा एकदा घोळ घेऊन येतात आणि
घोळ बाजूला ठेवून देतात. नाईकबाई मनाला सांगतात, मना जाऊ दे, त्यांना जसं वागायचं तसं वागू दे. आणि तुला खरं सांगायचं ना तर मी आता कोणाकडूनही अपेक्षा ठेवलेली नाही आहे. मला माहिती आहे की ते कसे वागतात, त्यामुळे त्यांनी माझ्याशी चांगलं वागावं, त्यांनी मला त्रास देऊ नये, माझा छळ करू नये अशी अपेक्षा मी धरतच नाही. यांच्याशी संसार करता करता माझं अर्ध आयुष्य गेलं आहे आणि आता मी कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. मला फक्त एवढं हवं आहे की माझी मुलं सेटल व्हावी, माझ्या मुलांचं भविष्य चांगलं असावं आणि मला तेच हवं आहे. मना खूप दुःखी होते आणि विचारते, आई जर तुला हा जो त्रास होतोय तोच त्रास माझ्या नशिबी आला तर? हे ऐकून नाईकबाई मनाच्या तोंडावर हात ठेवतात आणि म्हणतात, नाही मना, असं बोलू नको. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करते की जे माझ्या नशिबी आलंय ते माझ्या मुलीच्या नशिबी कधीही यायला नकोय. तू आतमध्ये जा, शांत हो, अभ्यास कर, बाकीचा विचार करू नको. मी आहे येथे, निवांत बसली आहे ना. मना दुःखी होऊन म्हणते, म्हणजे तू येथे बाहेर बसली आहे आणि मी आतमध्ये जाऊन अभ्यास करू का? आई मला हे नाही पटत आहे. तर नाईकबाई म्हणतात, तू कसलाही विचार करू नको, तू फक्त तुझ्या भविष्याचा विचार कर. जर तू चांगली शिकलीस तर तुला हा त्रास नाही सहन करावा लागणार. तुझ्या आयुष्याचा जोडीदार माझ्या जोडीदारासारखा बिलकुल नसेल. तू खूप आनंदी राहशील. हीच एका आईचा तुला आशीर्वाद आहे. मना रडत असते आणि म्हणते, आई तुला खरं सांगू का, मी नेहमी ठरवते की मला आहे ना तुझ्यासारखं नाही बनायचं आहे, परंतु तू असं बोलून जातेस ना की मी भारावून जाते. नाईकबाईंच्या चेहऱ्यावर स्माईल येते. नाईकबाई मनाला घट्ट मिठी मारतात. मना रडत असते, नाईकबाईही रडत असतात. आणि तेवढ्यात हा नालायक बंड्या दरवाजा उघडतो. या दोघी मायलेकी बंड्याकडे पाहतात, खूप घाबरतात. बंड्या बाहेर येतो आणि मनाला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली बाहेर येण्याची? हो आतमध्ये. मना खूप घाबरते. नाईकबाई म्हणतात, अहो तिच्यावर ओढू नका. बंड्या आणि मना आतमध्ये जातात आणि बंड्या हा मनाला धमकी देतो की यानंतर जर तू घराबाहेर पाऊल ठेवलंस तर तुझं तंगडं मोडून तुझ्या हातात देईल, एवढं लक्षात ठेव. हो आतमध्ये. आणि मना घाबरून आतमध्ये निघून जाते. नाईकबाईंना खूप भीती वाटते. बंड्या नाईकबाईंकडे रागारागाने पाहतो आणि त्यांच्या तोंडावर पुन्हा एकदा दरवाजा लावून घेतो. आणि मग आमच्या बिचाऱ्या नाईकबाई या घराबाहेर तशाच उभ्या राहतात, कारण बंड्या तर त्यांना घरामध्ये घेणार नाहीये. त्यामुळे आता कोठे जायचं, काय करायचं हाच प्रश्न नाईकबाईंना पडलेला असतो. आणि हातावर हात धरून बंड्या पुढचा कोणता अत्याचार करणारे, कोणता छळ करणारे याची वाट पाहत पाहत नाईकबाई बाहेरच थांबतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या बिचाऱ्या नाईकबाई या मालिकेचा आजचा भाग खरंच खूप छान होता. आणि नेहमीप्रमाणे बंड्याने नाईकबाईंवरच सगळा दोष टाकला. चोरी याने केली, पण वरतून शिरजोरीही त्यानेच केली आणि नाईकबाईंना घराबाहेर हाकलून दिलं. आणि नाईकबाई बाहेरच्या कोणाला कळू नये म्हणून बाहेर झाडत बसल्या होत्या. मनाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की तू त्यांच्याविरुद्ध तक्रार कर, परंतु नाईकबाईंनी ठरवलंय की मी त्याच्याशी लव्ह मॅरेज करून चूक केली आहे, आता मरेपर्यंत मी या माणसाचा, त्याच्या कुटुंबियांचा छळ सहन करत राहणारच, असं नाईकबाईंनी ठरवलंय. फ्रेंड्स, आमच्या बिचाऱ्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड तर होता छान, पण पुढील एपिसोडमध्ये नाईकबाईंचा आणखीन छळ होणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाई या दिवसभर घराबाहेर असतील. बंड्या घराचा दरवाजा उघडणार आणि नाईकबाईंना म्हणणार, तू जाणून बुजून आज संध्याकाळचा स्वयंपाक नाही बनवला ना, आता जर दुपारीच बाईला घराबाहेर हाकलून दिले ते बाई स्वयंपाक घरी बनवतील. पण नाईकबाई खूप चांगल्या. नाईकबाई म्हणतील, अहो तुम्ही मला थोडा वेळ घरात घ्या, मी तुमचा स्वयंपाक बनवते, मग तुम्ही खा, मग मी तुमची भांडी धुवून देते आणि मग तुम्ही मला परत घराबाहेर काढा, रात्रभर मी घराबाहेर राहील. तर बंड्या म्हणेल, चल गे चल, मला तुझी काही गरज नाही आहे, आम्हाला तुझी गरजच नाही आहे, तू घराबाहेरच राहा. असं म्हणून बंड्या परत दरवाजा लावून घेणार. त्यामुळे नाईकबाईंची चांगली जिरेल. नाईकबाईंना असंच पाहिजे. आणि मग नाईकबाई परत दरवाजा उघडतील. बंड्या रागारागाने दरवाजा उघडेल आणि म्हणेल, तुला म्हटलं होतं ना दार वाजवायचं नाही. पण यावेळेस चक्क लाडबाई आणि कल्याणी त्यांच्या समोर येऊन उभे राहतील. लाडबाईंना पाहून बंड्या घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.